बघा, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करते? अतिशय सिंपल प्रश्न दिलेला आहे बघा. हाड, डोळा, पाय आणि मज्जासंस्था. बघा, हा पोलिओ जो रोग आहे ना, हा नाही का शरीराच्या नाही का सर्वात जास्त जे परिणाम आहे त्याचा म्हणजे इजा म्हणतो आपण, ते नाही का शरीराच्या मज्जासंस्थेवर पडते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आता आपला राईट आन्सर असा पाहिजे. बघा, दुसरा प्रश्न बघा, गांधीजीशी निगडीत आहे. गांधीजींनी सन 1930 कोणते आंदोलन सुरू करण्यात आले होते, म्हणजे सुरू केले होते? रोळट विरोधी सत्याग्रह, छोडो भारत आंदोलन, असहकार आणि सविनय कायदेभंग चळवळ. बघा, गांधीजी नाही का 1930 नाही का सविनय कायदेभंग हा चळवळ म्हणजे आंदोलन सुरू केले. सविनय कायदेभंग म्हणजे अशी काय म्हणजे काय याच्यात काय होतं की नेमके जे भारतीय व्यक्ती ते व्यक्ती नाही का सिंपलमध्ये जे काय ब्रिटिशांचे जे कायदे होते त्या कायद्यांचा पालनच न करणे म्हणजे सविनय कायदेभंग, कायद्यांना भंग करायचा असा याचा अर्थ होते. आणि जे रुलट विरोधी सत्याग्रह हे नाही का 1919 झाला होता. आणि छोडो भारत आंदोलन हे नाही का 1942 झाला होता. असहकार आंदोलनसुद्धा जे असहकार मुवमेंट म्हणतो आपण हा सुद्धा 1919 झाला होता. आणि सविनय कायदेभंग जी चळवळ आहे ते 1930 झाला होता. लक्षात ठेवा हे सगळं. बघा, मँग्रोव्ह वनस्पतीचे मूळ स्थान कोणतं आहे आपल्याला विचारलं. ठीक आहे, म्हणजे मँग्रोव्ह वनस्पतीचे मूळ या देशात आहे, जे मँग्रोव्ह फॉरेस्ट म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. बघा, भारत, नेपाळ, चीन आणि म्यानमार. बघा, मँग्रोव्ह वनस्पतीचे जे मूळ स्थान आहे का, बघा मँग्रोव्ह वनस्पती नाही का म्हणजे ते कुठं आढळले जातात? बघा, जे किनारी प्रदेश असतात बघा, इथं असे समजा हा किनारी प्रदेश आहे आणि हे पाणी आहे. तर मित्रांनो बघा, पाणी आणि जमीन ह्याचे जे संयुक्त जे भाग आहे त्या भागामध्ये मँग्रोव्ह वनस्पतीचे स्थान आहे. ठीक आहे, म्हणजे त्याचं स्थान तुम्ही आता माहीतच असाल, जे अर्धं पाणी आणि अर्धं ते जमीन आणि हे जे एरिया आहे या एरियामध्ये नाही का असे वनस्पती येत असतात आणि त्या वनस्पतींना आपण मँग्रोव्ह फॉरेस्टमध्ये असे म्हणतो. म्हणजे मँग्रोव्ह फॉरेस्टमध्ये मराठीमध्ये काय मँग्रोव्ह वनस्पतीसुद्धा आपण म्हणतो. ठीक आहे, तर मित्रांनो याचे जे स्थान आहे मूळ स्थान हा सुद्धा भारत या देशात आहे. म्हणजे आपल्या भारतातच यांचे मूळ स्थान आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या भारतात नाही का जे गंगाचा डेल्टा आहे आपण म्हणतो आपण म्हणजे सुंदरबन हे जे डेल्टा आहे हा जगातील सर्वात मोठा डेल्टा आहे. त्या डेल्टामध्ये नाही का हे मँग्रोव्ह वनस्पतीचं नाही का स्थान आपण मानलं जातो. म्हणजे सर्वात जास्त नाही का आपल्या भारतात नाही का जे सुंदरबनचं जे डेल्टा आहे त्या डेल्टामध्ये नाही का मँग्रोव्ह वनस्पतीचं प्रमाण जास्तीत जास्त आहे. आणि जे सुंदरबन डेल्टा नाही का हा जास्तीत जास्त 60% भाग नाही का हा बांगलादेशमध्ये आणि उरलेले 40% भाग नाही का हा भारतात आहे. हे सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. चला आता पुढचा प्रश्न बघूया. बघा, डिप्रेड्स क्लास मिशनचे संस्थापक कोण आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे. तिसरं बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चौथा आहे छत्रपती शाहू महाराज. बघा, डिप्रेड्स क्लास मिशन नाही का याचे जे संस्थापक आहे हे संस्थापक नाही का कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे हे आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला आता राईट आन्सर असा पाहिजे. हे डिप्रेड्स क्लासेस मिशनचे जे म्हणजे कधी स्थापन झाली होती ही नाही का 1906 स्थापन झाली होती. याला सालसुद्धा लक्षात ठेवा. 1906 डिप्रेड्स क्लास मिशनची स्थापना झाली होती. कोण केली होती? कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे. लक्षात ठेवा. भारताचे राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख असले तरी राष्ट्रपतीच्या अधिकाराचे वास्तविक वापर कोण करते? अतिशय सोपा प्रश्न आहे. संसद, मंत्रिमंडळ, सरन्यायाधीश आणि उपराष्ट्रपती. बघा, भारताचे राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असते तरी नाही का राष्ट्रपतीच्या अधिकाराचे वास्तविक वापर नाही का हा पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ. म्हणजे इथं पंतप्रधानाचा तर उल्लेखच नाही, त्याच्यामुळे मंत्रिमंडळ इथं आपला राईट आन्सर असा पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 इथं आपला राईट आन्सर असा पाहिजे. भारतात सतीप्रथा बंद आंदोलन कोणी सुरू केले? भारतात नाही का सतीप्रथा पद्धत होती त्याबद्दल नाही का आंदोलन कोणी सुरू केले आपल्याला असं प्रश्न झाले. बघा, जगन्नाथ शंकर सेठ, राजाराम मोहन राय, विश्वचंद्र विद्यासागर आणि केशवचंद्र सेन. भारतात नाही का सतीप्रथा जी होती ती बंद करण्याची जी आंदोलन आहे नाही का सर्वप्रथम नाही का राजाराम मोहन राय यांनी सुरू केली होती. म्हणजे पर्याय क्रमांक इथं 2 इथं आपला राईट आन्सर असा पाहिजे. आणि जी सतीप्रथा जी होती ही बंद करण्यासाठी काय का एक अर्ज केला होता लॉर्ड बेंटिंगला. त्यात नाही का त्या अर्जामध्ये नाही का 2 व्यक्तीचं सह्या होते इथं. एक नाही का आपल्या महाराष्ट्राचे जगन्नाथ शंकर सेठ आणि वेस्ट बेंगालचे राजाराम मोहन राय. ह्या अशा 2 व्यक्तीचे नाही का त्याच्यावर सह्या होते. हे सध्या तुम्ही पॉईंट इथं लक्षात ठेवा. विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहेत? अतिशय सोपा प्रश्न आहे. महाबळेश्वर, मॅथेरॉन, चिखलदरा आणि पाचगणी. बघा, विदर्भातील जे थंड हवेचे ठिकाण नाही का हा नाही का चिखलदरा आहेत, जे की अमरावतीमध्ये आहेत. अतिशय सोपा प्रश्न आहे.
ठीक आहे. तर मित्रांनो बघा पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. लॉर्ड कर्झनला औरंगाबादची उपमा कोणी दिली आहे? सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, फिरोज शाह मेहता आणि गोपालकृष्ण गोखले असे ऑप्शन दिलेले. बघा लॉर्ड कर्झनला नाही का औरंगाबादची उपमा नाही का गोपालकृष्ण गोखले आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला राईट आन्सर असा पाहिजे. तर मित्रांनो अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचं बघा. लॉर्ड कर्झनला नाही का जी औरंगजेबाची जी उपमा आहे ते गोपालकृष्ण गोखले आहे, बरोबर आहे. पण औरंगजेबाची नाही का तुलना म्हणजे लॉर्ड कर्झनचा औरंगजेबाची जी तुलना आहे ना का नाही का टिळकांनी ते केली होती, लोकमान्य टिळकांनी केली होती. हे तो पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या कन्फ्यूज होऊ नका. बघा लॉर्ड कर्झनला नाही का औरंगाबादची उपमा कोणी दिली? उपमा नाही का गोपालकृष्ण गोखले यांनी दिली. परंतु तुलना नाही का लॉर्ड कर्झनची तुलना नाही का औरंगजेबाशी कोणी केली? हे लोकमान्य टिळक. हे दोन्ही पॉईंट तुम्ही लक्षात घ्या आणि इथं कन्फ्यूज होऊ देऊ नका. ठीक आहे. उपमा गोखल्यांनी केली आणि तुलना नाही का लोकमान्य टिळकांनी केली. हे तिथं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. इथं बऱ्याच विद्यार्थी इथं कन्फ्यूज होतात. ठीक आहे. तर इथं कन्फ्यूज होऊ द्यायचा नाही आहे. बघा पुढचा प्रश्न. भारतीय स्वातंत्र्याचा पहिला राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर कोणी फडकविला? बघा ऑप्शन बघा. पंडित नेहरू आहे, दुसरं सी राजगोपालाचार्य, महात्मा गांधी आणि लॉर्ड माउंटबॅटन. बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं वाटत असेल की पंडित नेहरूंनी लाल किल्ल्यावर सर्वात प्रथम आपला राष्ट्रध्वज फडकविला असेल, परंतु नाही का ॲक्च्युली याचा राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 4 लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन नाही का हे भारतीय स्वातंत्र्याच्या पहिले राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकवला. कारण की आपला जे भारतीय स्वातंत्र्याचा पहिला जो गव्हर्नर होता. ठीक आहे. बघा पॉलिटी या सब्जेक्टशी रिलेटेड हा प्रश्न. एकूण मूलभूत कर्तव्ये किती आहेत? आपल्या भारतीय राज्यघटनेत एकूण मूलभूत कर्तव्ये किती आहेत? 10, 11, 12, 15. बघा सुरुवातीला नाही का 10 होते, परंतु आता नाही का एकूण नाही का म्हणजे सुरुवातीला 10 होते. 42व्या घटनादुरुस्तीनं नाही का आपण आपल्या राज्यघटनेत म्हणजे मूळ राज्यघटनेत काय मूलभूत कर्तव्याचा काय समावेश नव्हता, परंतु 42वी जी घटनादुरुस्ती झाली होती 1976मध्ये, त्या 76मध्ये नाही का 1976मध्ये नाही का 10 मूलभूत कर्तव्य ॲड केले आणि त्याच्यानंतर नाही का अजून एक मूलभूत कर्तव्य ॲड केले. हे 86व्या घटनादुरुस्तीनुसार 2001मध्ये. आणि ती जी 11वी घटनादुरुस्ती आहे 11वी जी मूलभूत कर्तव्य ते कर्तव्य असं आहे की 6 ते 14 वयोगटातली जेवढे काही मुलं आहे त्या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे हे त्यांच्या पालकांची जबाबदारी आहे. हे कर्तव्य 11वा आहे. ठीक आहे. असं लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेत एका एकूण 11 मूलभूत कर्तव्य सांगितले. म्हणजे पर्याय क्रमांक 2 इथं आपला राईट आन्सर असा पाहिजे. याआधी 10 कर्तव्य होते, परंतु 86व्या घटनादुरुस्तीनुसार अजून एक ॲड केलं आणि एकूण आता 11 झाले. लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न. इसवी सन 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे डॅश ऐक्य होय. हिंदू मुस्लिम ऐक्य, मराठी शीख ऐक्य, इंग्लिश मुस्लिम ऐक्य, इंग्लिश मराठी ऐक्य. म्हणजे इंग्लिश म्हणजे इंग्रज. ठीक आहे. लक्षात ठेवा. बघा आता हे सोपा प्रश्न आहे. 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वात जास्त तो आहे हिंदू मुस्लिम ऐक्य. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला राईट आन्सर असा पाहिजे. इथं हा शेवटचा प्रश्न मित्रांनो आजच्या लेक्चरचा. बघा प्रश्न बघा. डॅश हे राज्य नाही का तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे. ठीक आहे. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बघा प्रश्न बघा. डॅश हे राज्य नाही का तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात. बघा आपल्या भारतात नाही का सर्वात जास्त तंबाखूचं उत्पादन नाही का आंध्र प्रदेशमध्ये होते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 इथं आपला राईट आन्सर असं पाहिजे. बघा आंध्र प्रदेशमध्ये सर्वात जास्त होते, त्याच्यानंतर गुजरातमध्ये होते आणि सर्वात इथं कर्नाटकमध्ये होते 4थं. आणि आपल्या महाराष्ट्रातसुद्धा होते बऱ्यापैकी. सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यात आपला थोडंफार तंबाखूचं उत्पादन घेतले जातात. ठीक आहे. आपल्या महाराष्ट्रातसुद्धा आहे. आणि जे काही जास्त म्हणजे क्रमवारीच्या जर दृष्टिकोनातून जर विचार केला सर्वात जास्त आंध्र प्रदेशमध्ये, त्यानंतर गुजरातमध्ये, त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये आणि 4था आपला महाराष्ट्र आहे. ठीक आहे. याला एवढा लक्षात ठेवा. आणि तंबाखू रिसर्च सेंटर जे आहे आपल्या भारतामधला तो आहे राजमुद्री. राजमुद्री कुठे आहे? हा नाही का आंध्र प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि आंध्र प्रदेशमध्ये सर्वात जास्त तंबाखूचं उत्पादन केले जाते आणि त्याच्यासाठीच नाही का जे राजमुद्री आहे या शहरात नाही का सर्वात जास्त इथं तंबाखूचं उत्पादन घेतले जाते. त्याच्यामुळे नाही का जे राजमुद्री तिथं नाही का
तंबाखू रिसर्च सेंटरची तिथं स्थापना केली, म्हणजे तिथं आहे ती, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि राजमुद्रीच्या बाबतीत अजून एक, जे गोदावरी जी नदी आहे ना, ती गोदावरी नदी नाही का राजमुद्री हे जे शहर आहे तिथून नाही का डेल्टा करायला सुरुवात करते. ठीक आहे, एवढं हे पॉईंट. ज्या खडकामध्ये 65% जास्त सिलिकॉनचे प्रमाण असते त्यास काय म्हणतात? ठीक आहे, तर ऑप्शन काय आहे बघा, बेसिक खडक, ॲसिडिक खडक, मेटामॉर्फिक खडक आणि प्लुटोनिक खडक. बघा सिंपल, ज्या खडकामध्ये नाही का 65% जास्त जर सिलिकॉनचे प्रमाण असेल तर त्याला आपण ॲसिडिक खडक म्हणतो, म्हणजे पर्याय क्रमांक 2. जर 65% जर कमी असेल तर त्याला आपण बेसिक खडकसुद्धा म्हणतो. आता याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर ॲसिडिक खडक नाही का, सह्याद्रीची जे पर्वतरांग आहे त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये नाही का ॲसिडिक नावाचा खडक आढळला जातो. आणि जे महाराष्ट्राचा पठार आहे उरलेला, हा महाराष्ट्र पठारामध्ये नाही का बेसिक प्रकारचा आपल्याला खडक तिथं आढळला जातो. कारण की ते बेसिक खडकमध्ये महाराष्ट्र पठारामध्ये महाराष्ट्र जे पठार आहे त्या महाराष्ट्र पठारामध्ये आपल्याला बेसिक नावाचा खडक आढळला जातो. तसंच सह्याद्री पर्वतामध्ये जे आहे ते खडक ते आपण ॲसिडिक खडक आढळले जाते तिथे. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा सुद्धा. भारतातील सर्वात मोठा सौर ऊर्जा केंद्र डॅश येथे आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. बघा सर्वात मोठा सौर ऊर्जा केंद्र नाही का हा गुजरात राज्यात आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला याचा राईट आन्सर असा पाहिजे. बघा पुढचा प्रश्न, पर्वतीय मृदेश डॅश मृदा म्हणून ओळखले जाते. पर्वतीय मृदेश डॅश मृदा म्हणून ओळखले जाते. काळी कापसाची मृदा चुकीचा ह्या, कारण की काळी कापसाची मृदेला आपण काय म्हणतात, रेगूर मृदा सुद्धा म्हणतो. ठीक आहे, अपरिपक्व, पीठ आणि अल्कली. बघा पर्वतीय मृदेश नाही का आपण अपरिपक्व मृदामधून म्हणून ओळखला जातो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपण राईट आन्सर असा पाहिजे. हे पीठ नाही का हा कोळसाचा प्रकार आहे, पीठ नावाचा. ठीक आहे, पीठ हा जे कोळसाचे 4 प्रकार आहे, लिन्थेनाइट, अँथ्रासाइट, लिग्नाइट आणि हा पीठ नाही का सर्वात निकृष्ट दर्जाचा कोळसाचा प्रकार आहे. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात काळी मृत जमिनीची खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृत जमिनीची खोली सर्वात जास्त आहे? ठीक आहे, बघा पर्याय बघा काय तापी, गोदावरी, कृष्णा आणि भीमा. बघा कोणत्या नदीच्या खोऱ्यात नाही काळी मृत जमिनीची खोली नाही का सर्वात जास्त आहे. बघा इथं सर्वात जास्त खोली विचारलेले बघा, तापी, गोदावरी, कृष्णा आणि भीमा. बघा सर्वात जास्त खोली नाही का इथं तापी नद्यात, म्हणजे तापी नदीची जी खोरं आहे त्यात आपल्याला काळी मृत जमिनीची नाही का खोली सर्वाधिक आढळली जाते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला राईट आन्सर असा पाहिजे. बघा पुढचा प्रश्न, सातपुडा रांगेमुळे नाही का डॅश नदींचे खोरे अलग झालेले आहे. बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, कृष्णा, भीमा, कोयना, वारणा, नर्मदा, तापी आणि मुळा परवा. बघा सातपुडा पर्वतरांगामुळे नाही का नर्मदा आणि तापी या 2 नद्याचे खोरं वेगवेगळे झालेले. ठीक आहे, नर्मदा आणि तापी सातपुडा पर्वतरांगामुळे. आणि नाही का अजिंठा सातमाळामुळे नाही का तापी आणि गोदावरी नदीचे खोरे वेगळे झाले. कोणतं? सातमाळा आणि अजिंठा. आणि बालाघाट, हरिश्चंद्र जे पर्वतरांग आहे त्याच्यामुळे नाही का भीमा आणि गोदावरी या नदीचे खोरे वेगळे झालेले. आणि शेवटी शंभू महादेव हे जे पर्वतरांग आहे, शंभू महादेवमुळे नाही का कृष्णा आणि भीमा या 2 नद्याचे खोरे वेगवेगळे झालेले. हे सगळे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न बघा, समुद्रकडा समुद्रकडा हे भूमिस्वरूप समुद्र लाटांच्या डॅश कार्यामुळे निर्माण होतो. संचयन, खनन, वहन आणि यापैकी नाही. बघा समुद्रकडा हे नाही का भूमिस्वरूप समुद्र लाटांच्या खनन कार्यामुळे निर्माण होते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला इथं राईट आन्सर असा पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना भारतातील कोणत्या ठिकाणी आहे? दिग्बोई, मंगलोर, जामनगर आणि विशाखापट्टणम. बघा जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना भारतातील नाही का जामनगर येथे आहे. जामनगर कुठे आहे? हा गुजरातमध्ये आहे. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. गीर कशासाठी प्रसिद्ध आहे? मोर, वाघ, सिंह आणि हरिण. बघा गिर नॅशनल पार्क नाही का हा सिंहासाठी प्रसिद्ध आहे. आणि गिर नॅशनल पार्क कुठे आहे? हा सुद्धा गुजरातमध्ये आहे. बघा पुढचा प्रश्न, खालीलपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणती आदिवासी जमात नाही का केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केला आहे? कोळम, मांडिया गोंड,
परधान आणि वरील सर्व. बघा मांड्या गोंड नाही का या जमातीला नाही का केंद्र सरकारने अति मागास जमात म्हणून जाहीर केलेली आहे. मांड्या गोंड पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न बघा. भिल्ल जमात हा डॅश जिल्ह्यात प्रामुख्याने आढळला जाते. ठीक आहे. भिल्ल, गडचिरोली, नंदुरबार, ठाणे आणि रायगड. बघा भिल्ल जे जमात आहे ना हा नाही का प्रामुख्याने नाही का नंदुरबार जिल्ह्यात आढळला जाते. पर्याय क्रमांक 2 आपला इथं राईट आन्सर असा पाहिजे. बघा पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहेत? बघा पर्याय सुवर्णरेखा, गंगा, नर्मदा आणि ब्राह्मणी. बघा टाटा आयर्न अँड स्टील कंपनी नाही का सुवर्णरेखा नदीवर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला राईट आन्सर असा पाहिजे. सुवर्णरेखा नदी नाही का झारखंड राज्यात आहे आणि टाटा आयर्न अँड स्टील कंपनी नाही का हा जमशेदपूरमध्ये आहे. ठीक आहे. सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. कुठे आहे? जमशेदपूरमध्ये. जमशेदपूर कुठे आहे? झारखंडमध्ये आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी शहरी लोकसंख्येचे प्रमाण डॅश जिल्ह्यात आहे. बघा इथं आपल्याला शहरी लोकसंख्येचे प्रमाण विचारलं. ठीक आहे. शहरी लोकसंख्येचे प्रमाण डॅश जिल्ह्यात सर्वाधिक कमी आहे. ठीक आहे. मग ऑप्शन काय? रत्नागिरी, गडचिरोली, चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग. बघा महाराष्ट्रात नाही का सर्वात कमी शहरी लोकसंख्येचे प्रमाण नाही का गडचिरोली जिल्ह्यात आपल्याला आढळले जाते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला राईट आन्सर असा पाहिजे गडचिरोली. बघा दुसरा प्रश्न बघा आता. अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा. कोणती प्रजाती कागद निर्मितीमध्ये प्रामुख्याने वापरली जाते? ठीक आहे. कागद निर्मितीमध्ये नाही का प्रामुख्याने कोणती प्रजाती वापरली जाते? ठीक आहे. वनस्पतीची आपल्याला प्रजाती दिलेली आणि कोणती प्रजाती नाही का कागद निर्मितीमध्ये प्रामुख्याने वापरली जाते? बघा निलगिरी, सावगान, देवदार आणि साल. बघा कागद निर्मितीमध्ये नाही का प्रामुख्याने नाही का निलगिरी प्रजातीची आपण वनस्पती वापरली जातो. निलगिरी पर्याय क्रमांक 1. बघा पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार काही. बघा समजा आपला महाराष्ट्र उदाहरण देतो तुम्हाला. या महाराष्ट्रात नाही का पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार किती आहे आपल्याला विचारलेलं. बघा कमी आहे, जास्त आहे, तेवढाच आहे आणि वेगळा आहे. मित्रांनो बघा आपली महाराष्ट्राची पूर्व पश्चिमची जी लांबी आहे ती 800 आहे साधारण आणि दक्षिण उत्तर ही 700 आहे आणि काय पुस्तकामध्ये 720 सुद्धा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो बघा तुम्हाला इथूनच कळणार. तर पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा नाही का दक्षिण उत्तर विस्तार नाही का हा कमी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला राईट आन्सर असा पाहिजे. ठीक आहे. आणि हे आकडे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. पूर्व पश्चिम किती आहे? 800 किलोमीटर आणि दक्षिण उत्तर हा 700 किलोमीटर. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न. देशातील पहिली संत्रा वाळणारी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रस्थापित आहे? ठीक आहे. सावरगाव, भिवापूर, काटोल आणि नरखेड. बघा याचा जो राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 1 सावरगाव. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. खालील कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीने विशिष्टपणे अर्धवर्तुळाकार आकार घेतल्याने नदीचे तसं नाव पडले? ठीक आहे. अर्धवर्तुळाकार. सर्वांना याचा राईट आन्सर जे आन्सर आहे तुम्हाला कळत असणार. बघा हे आहे पंढरपूर येथे. आपण त्याला चंद्रभागा म्हणतो. ठीक आहे. चंद्रभागा. आणि कोणती नदी येते? भीमा नदी. हे सुद्धा लक्षात ठेवा. बघा यारदांग हे भूरूप कोणत्या प्रदेशात आढळले? अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा यारदांग हे भूरूप आहे. बघा हे भूरूप नाही का कोणत्या प्रदेशात आढळले जातात? ठीक आहे. महासागरीय, वाळवंटीय, आंध्र प्रदेश आणि हिमाच्छादित. बघा यारदांग हे भूरूप नाही का हा वाळवंटी भागात आढळले जाते. ठीक आहे. वाळवंटी भागात यारदांग. आणि वाऱ्याचे भूरूप आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. यारदांग नाही का हा वाऱ्याचे भूरूप आहे. हे अतिशय महत्त्वाचा पॉईंट. पर्याय क्रमांक 2 आपला राईट आन्सर असा पाहिजे. बघा पुढचा प्रश्न. महाराष्ट्र पठाराची निर्मिती डॅशमुळे झालेली आहे. बघा महाराष्ट्राची पठार कशामुळे निर्मिती झाली? आपल्याला साधा सिंपल प्रश्न दिलेला आहे. बघा पर्याय काय? भूकंप, ज्वालामुखी प्रक्रिया, खनन प्रक्रिया आणि वलीकरण. याचं जर राईट आन्सर आहे मित्रांनो महाराष्ट्र पठाराची निर्मिती नाही का ज्वालामुखी ज्वालामुखी प्रक्रियेमुळे झालेली. ठीक आहे. लावारस नाही का या ज्वालामुखी प्रक्रियेमुळे का लावारस बाहेर येऊन नाही का महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे. जी महाराष्ट्र पठाराची जी लावा आहे ना ती नाही का ते जे खडक महाराष्ट्र पठाराची जी खडक आहे हा बेसिक प्रकारचा खडक आहे. ठीक आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. कारण की त्याच्यात नाही का सिलिकॉनचं प्रमाण आपल्याला अतिशय म्हणजे 50% कमी मिळते. त्याच्यासाठी तिथं तिथं बेसिक खडक आपल्याला बघायला भेटते. आणि जे सह्याद्री पर्वत आहे तिथं नाही का आपल्याला ॲसिडिक प्रकारचा तिथं खडक मिळला जातो. ठीक आहे. त्याच्यात कारण की सिलिकॉनचं प्रमाण तिथं जास्त आहे. सह्याद्रीच्या पर्वताचं जे रेंज आहे त्याच्यात लक्षात ठेवायचे पॉईंट्स. बघा पुढचा प्रश्न बघा. गोदावरीची कोणती उपनदी महाराष्ट्रात उगम पावते नंतर आंध्र प्रदेशात शिरून नाही का पुन्हा महाराष्ट्रात येऊन
गोदावरीला मिळते. ॲक्च्युली ते आंध्र प्रदेश नाही आहे, तेलंगणामध्ये, हे लक्षात ठेवा तुम्ही. तेलंगणा. बघा गोदावरीची नाही का कोणती उपनदी महाराष्ट्रात उगम पावते नंतर तेलंगणामध्ये शिरून ती पुन्हा महाराष्ट्रात येऊन गोदावरीला मिळते. दारणा, दुधना, मांजर आणि प्राणिता. बघा याचा जर राईट आन्सर आहे तर पर्याय क्रमांक 3 मांजरा नदी आहे ती. ठीक आहे, ती जी पहिल्यांदा नाही का तेलंगणामध्ये जाते या राज्यात, नंतर पुन्हा ती महाराष्ट्रात येऊन नाही का गोदावरी नदीच मिळते. पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणते विभाग अग्रेसर आहे? पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र. बघा कापूस उत्पादनासाठी नाही का जे विभाग अग्रेसर आहे ते मराठवाडा आणि विदर्भ आणि मराठवाडा म्हणजे पर्याय क्रमांक 2. तसं उत्तर महाराष्ट्रामध्ये पण कापूसाचं उत्पादन चांगल्या प्रकारे घेतले जाते, परंतु विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त तर केलं जाते म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला राईट आन्सर असा पाहिजे. बघा पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे? कोयना, भातसा, उजनी आणि जायकवाडी. बघा याचा जर राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 3 उजनी नाही का हा जलसिंचन प्रकल्प नाही का महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा जलसिंचन प्रकल्प आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 उजनी, जे की भीमा नदीवर बांधलेली आहे. ठीक आहे, इंदापूर शहराजवळ. बघा पुढचा प्रश्न बघा आणि शेवटचा प्रश्न बघा. सह्याद्री पर्वत क्षेत्रात नाही का डॅश ही आदिवासी जमात आढळत नाही आहे. ठीक आहे, सह्याद्री पर्वत क्षेत्रात नाही का डॅश ही आदिवासी जमात आढळत नाही. बघा वाढीत आढळते. बघा हे ठाण्यात आणि पालघरमध्ये आपल्याला बघायला मिळते. ठाकरसुद्धा तिथंच बघायला भेटते आपल्याला. महादेवकोळीसुद्धा तिथंच बघायला भेटते, परंतु गोंड नाही का ही जमात नाही का हा आपल्याला सातपुडा पर्वतरांगात बघायला भेटते म्हणजे पर्याय सातपुडा पर्वतरांगा म्हणजे आपण नंदुरबार, धुळे. महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल असणारा जिल्हा कोणता आहे? ठीक आहे, म्हणजे सर्वात जास्त जंगल असणारा जिल्हा डॅश आहे आपल्याला असं पर्यामधून शोधून द्यायचं आहे. ठीक आहे, बघा आता पर्याय कोणकोणते दिलेले तर सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद आणि गडचिरोली. ऑब्वियस सर्वांना याचा राईट आन्सर जे आहे ते तुम्हाला माहीत असणार. याचा जर राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 4 गडचिरोली. बघा गडचिरोलीमध्ये नाही का आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त जंगल आहेत हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आणि सर्वात कमी जर म्हटलं तर लातूर. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मुंबई शहर. बघा आता दुसरा प्रश्न बघा. हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा कोकणच्या दक्षिण सरहद्दीलगत डॅश खाडी आहे. ठीक आहे, म्हणजे कोकणच्या दक्षिण भागात कोणता खाडी आपल्याला सध्या संपलमध्ये असा विचारलेला आहे. ठीक आहे, बघा आता ऑप्शन काय वसई, तेरेखोल, दाभोळ आणि विजयदुर्ग. बघा याचा जर राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 2 तेरेखोलची खाडी आपल्याला कोकणच्या दक्षिणेस आढळली जाते. ठीक आहे, आणि तिथंच तेरेखोलची नदीसुद्धा देखील आहे. ठीक आहे, नदी आणि खाडी हे दोन्ही एकाच नावाने तेरेखोल, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2. बघा हा अतिशय महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे. बघा महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा स्थित आहे? ठीक आहे, म्हणजे मनुदेवी हा जे धबधबा आहे हे कोणत्या जिल्ह्यात येते आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे. बघा नाशिक, जळगाव, नांदेड आणि गोंदिया. बघा मनुदेवी ही जी धबधबा आहे ही धबधबा नाही का जळगाव जिल्ह्यात येते. पर्याय क्रमांक 2. तांदूळ उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. बघा तांदूळ उत्पादनात नाही का भारताचा नाही का जगात नाही का चौथा क्रमांक लागतो म्हणजे पर्याय क्रमांक 4 इथं आपला राईट आन्सर असा पाहिजे. बघा पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे? अलिबाग, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर. बघा अतिशय सोपा प्रश्न आहे, याचा बी आन्सर सर्व विद्यार्थ्यांना आलाच असेल. बघा दैनिक सरासरी तापमान कक्षा नाही का सर्वाधिक जास्त नाही का नागपूर जिल्ह्यात आपल्याला बघायला भेटते. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 बरोबर. आणि विभागानुसार जरी विचार केला तरी नागपूर जे विभाग आहे ते 1 नंबर येते. ठीक आहे, दैनंदिन सरासरी तापमान कक्षा सर्वात जास्त आणि सर्वात कमी म्हटलं तर आपण कोकण. आणि अजून एक पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो, नागपूरचं जे म्हणजे आपण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भाचं जे तापमान आहे हा नाही का विषम स्वरूपाचा आहे आणि कोकणचं जे तापमान आहे नाही का हा समप्रकारचा आहे. ठीक आहे, अरे सम आणि विषम काय माहिती आहे का? समतापमान म्हणजे आता याचा अर्थ असा आहे की तिथं आपल्याला कोणत्याही ऋतूमध्ये आपल्याला तापमानात जास्त फरक दिसून येत नाही. आणि विषम तापमानाचा अर्थ असा आहे की आपल्याला तिन्ही ऋतू म्हणजे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूमध्ये नाही का जे पावसाळ्यात सर्वाधिक म्हणजे हिवाळ्यात नाही का सर्वाधिक कमी इथं आपल्याला तापमान मिळते म्हणजे सर्वाधिक थंडी आणि उन्हाळ्यात नाही का सर्वाधिक तापमान इथं या विभागात
मिळते, म्हणजे विषम तापमान त्याला म्हणतात. आणि सममध्ये आपल्याला काय डिफरन्स तिथं जाणवत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक इथं 4 आपला राईट आन्सर असा पाहिजे. एवढी इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा या पॉईंटच्या रिलेटेड. बघा पुढचा प्रश्न बघा, हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्र पठाराची निर्मिती डॅशमुळे झालेली आहे. भूकंप, ज्वालामुखी प्रक्रिया, खनन प्रक्रिया आणि वलीकरण बघा, महाराष्ट्र पठाराची निर्मिती नाही का ज्वालामुखी प्रक्रियामुळे झालेली आहे. ठीक आहे, त्यामुळे नाही का एक ॲसिडिक लावा म्हणून ॲसिडिक रॉक म्हणजे ॲसिडिक रॉक आणि बेसिक रॉक असे 2 विभाग पडलेले आहे. ठीक आहे, जे ज्वालामुखीतून जी काही लावा बाहेर आला त्या लावामध्ये नाही का एक ॲसिडिक नावाचा एक ॲसिडिक सिलिकॉन होती आणि एक बेस सिलिकॉन आहे. म्हणजे ॲसिडिक सिलिकॉन म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या लावामध्ये नाही का जवळपास 65% जास्त सिलिकॉन असलेल्या जे भाग आहे त्याला आपण ॲसिडिक लावा म्हणतो. आणि बेसिक लावा म्हणजे 50% कमी किंवा 65% कमी जिथं लावा आहे तिथं आपण बेसिक लावा असे सुद्धा म्हणतो. ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही आहे. बघा पश्चिम वाहिनी नदी नाही आपल्याला विचारलं आहे. बघा वशिष्ठी, तापी, भीमा, उल्हास. बघा वशिष्ठीसुद्धा पश्चिम वाहिनी नदी आहे, तापीसुद्धा आहे, भीमा नाही आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला राईट आन्सर असा पाहिजे. आणि उल्हाससुद्धा आहे. वशिष्ठी आणि उल्हास ही कोकणातल्या नदी आहे आणि तापी नाही का ही खानदेशमधली जाणारी नदी आहे, जे की आपल्या अरबी समुद्रात जाऊन मिळते. आणि याचा जे राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 1. आणि कोकणामधली सर्वात जी मोठी नदी आहे ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ठीक आहे, हा होमवर्कचा प्रश्न आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक म्हणून आहे. ठीक आहे, प्रमुख जलविभाजक आहे. सह्याद्री पर्वत, सातपुडा पर्वत, अजिंठा पर्वत आणि महादेव पर्वत. महादेव पर्वत नाही का हा मध्य प्रदेशमध्ये आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. शंभू महादेव नाही विचारले आपल्याला, महादेव पर्वत आहे. हे महादेव पर्वत नाही का मध्य प्रदेशमध्ये आणि शंभू महादेव आपल्या महाराष्ट्रात आहे. हे थोडा डिफरन्स आहे एकदम. बघा महाराष्ट्रातील नाही का प्रमुख जलविभाजक नाही का आपण सह्याद्री पर्वताला ओळखलो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला राईट आन्सर असा पाहिजे. सह्याद्री पर्वतामुळे नाही का कोकणातील जे नद्या आहे ते पश्चिम वाहिनी झालेले आणि बाकीचे जे गोदावरी, कृष्णा, भीमा आहे हे पूर्व वाहिनी नद्या निर्माण झालेल्या आणि हे असं सह्याद्री पर्वत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला राईट आन्सर असा पाहिजे. बघा पुढचा प्रश्न बघा, बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे डॅश मिळवण्यासाठी केला जातो. बघा बॉक्साईटचा उपयोग नाही का मुख्यतः डॅश मिळवण्यासाठी केला जातो. लोह, मॅग्नीज, ॲल्युमिनियम आणि तांबे. बघा अतिशय सोपा प्रश्न आहे. याचा जर राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 3 ॲल्युमिनियमपासूनच बॉक्साईट निर्माण केला जातो. पर्याय क्रमांक 3 आपला राईट आन्सर असा पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे डॅश ही डोंगररांगा आहे. सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, एलोरा डोंगर आणि शंभू महादेव. बघा भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे नाही का आपल्याला शंभू महादेव ही डोंगररांगा आढळल्या जातात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला राईट आन्सर असा पाहिजे. पुढचा प्रश्न, बसाल्ट या खडकाचे विदारण होऊन काळी माती डॅश येथे तयार झाली आहेत. कोकण, पूर्व विदर्भ, सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठार. याचा जर राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र जे पठार आहे त्या महाराष्ट्र पठारामध्ये आपल्याला बेसिक नावाचा खडक आढळला जातो. तसंच सह्याद्री पर्वतामध्ये जे आहे ते खडक ते आपण ॲसिडिक खडक आढळले जाते तिथे. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा सुद्धा. भारतातील सर्वात मोठा सौर ऊर्जा केंद्र डॅश येथे आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. बघा सर्वात मोठा सौर ऊर्जा केंद्र नाही का हा गुजरात राज्यात आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला याचा राईट आन्सर असा पाहिजे. बघा पुढचा प्रश्न, पर्वतीय मृदेश डॅश मृदा म्हणून ओळखले जाते. पर्वतीय मृदेश डॅश मृदा म्हणून ओळखले जाते. काळी कापसाची मृदा चुकीचा ह्या, कारण की काळी कापसाची मृदेला आपण काय म्हणतात रेगूर मृदासुद्धा म्हणतो. ठीक आहे, अपरिपक्व, पीठ आणि अल्कली. बघा पर्वतीय मृदेश नाही का आपण अपरिपक्व मृदामधून म्हणून ओळखला जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपण राईट आन्सर असा पाहिजे. हे पीठ नाही का हा कोळसाचा प्रकार आहे, पीठ नावाचा. ठीक आहे, पीठ हा जे कोळसाचे 4 प्रकार आहे, लिन्थेनाइट, अँथ्रासाइट, लिग्नाइट आणि हा पीठ नाही का सर्वात निकृष्ट दर्जाचा कोळसाचा प्रकार आहे. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात काळी मृत जमिनीची खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृत जमिनीची खोली सर्वात जास्त आहे. ठीक आहे, बघा पर्याय बघा काय तापी, गोदावरी, कृष्णा आणि भीमा. बघा
कोणत्या नदीच्या खोऱ्यात नाही का काळी मृत जमिनीची खोली नाही का सर्वात जास्त आहे? बघा इथं सर्वात जास्त खोली विचारलेली आहे बघा. तापी, गोदावरी, कृष्णा आणि भीमा. बघा सर्वात जास्त खोली नाही का इथं तापी नद्यात, म्हणजे तापी नदीची जी खोरं आहे त्यात आपल्याला काळी मृत जमिनीची नाही का खोली सर्वाधिक आढळली जाते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला राईट आन्सर असं पाहिजे. बघा पुढचा प्रश्न. सातपुडा रांगेमुळे नाही का डॅश डॅश नदींचे खोरे अलग झालेले आहे. बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. कृष्णा, भीमा, कोयना, वारणा, नर्मदा, तापी आणि मुळा परवा. बघा सातपुडा पर्वतरांगामुळे नाही का नर्मदा आणि तापी या दोन नद्याचे खोरं वेगवेगळे झालेले. ठीक आहे, नर्मदा आणि तापी सातपुडा पर्वतरांगामुळे. आणि नाही का अजिंठा सातमाळ्यामुळे नाही का तापी आणि गोदावरी नदीचे खोरे वेगवेगळे झाले. कोणतं? सातमाळा आणि अजिंठा. आणि बालाघाट हरिश्चंद्र जे पर्वतरांग आहे त्याच्यामुळे नाही का भीमा आणि गोदावरी या नदीचे खोरे वेगवेगळे झालेले. आणि शेवटी शंभू महादेव हे जे पर्वतरांग आहे शंभू महादेवमुळे नाही का कृष्णा आणि भीमा या दोन नद्याचे खोरे वेगवेगळे झालेले. हे सगळे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न बघा. समुद्रकडा हा जे की समुद्रकडा हे भूमिस्वरूप समुद्र लाटांच्या डॅश कार्यामुळे निर्माण होतो. संचयन, खनन, वहन आणि यापैकी नाही. बघा समुद्रकडा हे नाही का भूमिस्वरूप समुद्र लाटांच्या खनन कार्यामुळे निर्माण होते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला इथं राईट आन्सर असं पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना भारतातील कोणत्या ठिकाणी आहे? दिग्बोई, मंगलोर, जामनगर आणि विशाखापट्टणम. बघा जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना भारतातील नाही का जामनगर येथे आहे. जामनगर कुठे? हा गुजरातमध्ये आहे. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. गीर कशासाठी प्रसिद्ध आहे? मोर, वाघ, सिंह आणि हरिण. बघा गिर नॅशनल पार्क नाही का हा सिंहासाठी प्रसिद्ध आहे. आणि गिर नॅशनल पार्क कुठे? हा सुद्धा गुजरातमध्ये आहे. बघा पुढचा प्रश्न. खालीलपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणती आदिवासी जमात नाही का केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केला आहे? कोळम, मांड्या गोंड, परधान आणि वरील सर्व. बघा मांड्या गोंड नाही का या जमातीला नाही का केंद्र सरकारने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेली आहे. मांड्या गोंड पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न बघा. भिल्ल जमात हा डॅश जिल्ह्यात प्रामुख्याने आढळला जाते. ठीक आहे, भिल्ल गडचिरोली, नंदुरबार, ठाणे आणि रायगड. बघा भिल्ल जी जमात आहे ना हा नाही का प्रामुख्याने नाही का नंदुरबार जिल्ह्यात आढळला जाते. पर्याय क्रमांक 2 आपला इथं राईट आन्सर असा पाहिजे. बघा पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहेत? बघा पर्याय सुवर्णरेखा, गंगा, नर्मदा आणि ब्राह्मणी. बघा टाटा आयर्न अँड स्टील कंपनी नाही का सुवर्णरेखा नदीवर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला राईट आन्सर असा पाहिजे. सुवर्णरेखा नदी नाही का झारखंड राज्यात आहे. आणि टाटा आयर्न अँड स्टील कंपनी नाही का हा जमशेदपूरमध्ये आहे. ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. कुठे आहे? जमशेदपूरमध्ये. जमशेदपूर कुठे आहे? झारखंडमध्ये आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर मित्र अशा प्रकारची कोणती उपनदी नाही? गोदावरीची उपनदी कोणती नाही आपल्याला असं विचारलं आहे. बघा इथं 4 नद्या दिलेल्या आहे. इंद्रावती, प्रवारा, इंद्रायणी आणि दुधना. बघा खालील नाही का फक्त इंद्रायणी नाही का गोदावरीची उपनदी नाही. जे इंद्रायणी जी नदी आहे ना हा भीमा नदीची उपनदी आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. पर्याय क्रमांक 3 आपला राईट आन्सर असा पाहिजे. दुसरा प्रश्न बघा. समुद्रकडे नाही का समुद्रकडे हे भूमिस्वरूप समुद्र लाटांच्या डॅश कार्यामुळे निर्माण झालेले आहेत. समुद्रकडा हे जे भूरूप आहे ना हा समुद्र लाटांच्या नाही का डॅश कार्यामुळे निर्माण झालेले आहेत. संचयन, खनन, वहन आणि यापैकी नाही. बघा समुद्राचे कडा आहे ना हा भूस्वरूप नाही का तर भूमिस्वरूप दिलेले आहे पण भूस्वरूप आहे तो समुद्राच्या लाटांच्या नाही का खनन कार्यामुळे निर्माण झालेले आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला इथं राईट आन्सर असा पाहिजे. बघा दुसरा प्रश्न बघा. उत्तरेकडून नाही का दक्षिणेकडे समुद्र किल्ल्यांची क्रम लावा. ठीक आहे, समुद्रात जे किल्ले आहे आपल्या महाराष्ट्रात त्यांचे नाही का उत्तरेकडून नाही का दक्षिणेकडे आपल्याला क्रम लावायचा. बघा उत्तरेकडून दक्षिणेकडे दिलेले आहे. मग उत्तरेकडे सर्वाधिक नाही का उंदेरी आहे, त्याच्यानंतर खांदेरी, उजदुर्ग आणि सिंधुदुर्ग असे आपला क्रम असा म्हणजे पर्याय क्रमांक 4 इथं आपला राईट आन्सर असा पाहिजे. बघा आता हे सोपा प्रश्न आहे. भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनिच प्रमाण वेळ यांच्यातला अंतर डॅश आहे. 5 तास, 6 तास, 4.5 तास, 4.5 तास आणि 5.5 तास.
बघा भारतीय प्रमाणवेळ म्हणजे इंडियन स्टँडर्ड टायमिंग आणि ग्रीनिच प्रमाणवेळ यांच्यात नाही का डॅश अंतर आहे, तो म्हणजे 5.5 तास, म्हणजे पर्याय क्रमांक 4. भारतीय इंडियन स्टँडर्ड टाईम म्हणजे भारतीय प्रमाणवेळ नाही का अलाहाबाद शहराहून गेलेली आहे, जे की 82.5 डिग्री आपण ओळखलं जातो. ठीक आहे. आणि जी ग्रीनविच प्रमाणवेळ हे नाही का लंडन शहरातून गेलेलं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. आणि जे भारतीय प्रमाणवेळ नाही का अलाहाबाद शहरातून, जे की यूपीमध्ये आहे, आपण प्रयागराजसुद्धा असं म्हणतो. बघा कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही आहे, म्हणजे कोणती नदी नाही का पश्चिम वाहिनी नदी नाही आपल्याला विचारलं आहे. बघा उल्हासता आहेत, वेतारणा आहे, कुंडलेखासुद्धा आहेत. कुंडलेखा हा रायगड जिल्ह्यात आहे, वेतारणा आणि उल्हास हा ठाणे जिल्ह्यात आहे. आणि संपूर्ण कोकणातील नद्यांपैकी नाही का उल्हास नाही का सर्वाधिक लांबीचा नदी आहे आणि सर्वात महत्त्वाचा नदी आहे, हे लक्षात ठेवा उल्हास. आणि आपलं जे राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 4, म्हणजे कोणताही नाही आहे. ठीक आहे. सर्व जे नद्या आहे हे पश्चिम वाहिनी नद्या आहेत, जे की अरबी समुद्रात मिळून जाऊन मिळतात. बघा पुढचा प्रश्न बघा, भारतात अंतर्गत मत्स्योत्पादनाची कोणती साधने आहेत? अंतर्गत मासेमारीची कोणती साधने आहे आपल्याला विचारले. बघा आपल्या भारतात नाही का अंतर्गत मासेमारीसुद्धा होतं आणि बाहेरगत मासेमारीसुद्धा होतं. अंतर्गत म्हणजे आपण गोड्या पाण्यातील म्हणतो आणि बहिर्गत म्हणजे आपण खाऱ्या पाण्यातील, जे काही आपण समुद्रात मासेमारी करतात त्यांना म्हणतो. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. बघा भारतात नाही का अंतर्गत मासेमारीची जी साधने आहेत ते बघा नद्या पण आहेत, ऑब्वियसली आहेच. अंतर्गत कॅनल हे सुद्धा आहेत, बरोबर. मोठी धरणी हे सुद्धा आहेत. विहिरीमध्ये का मासेमारी करत नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 नसणार आहे, ऑब्वियस आहे. ठीक आहे. जे पर्याय क्रमांक 3 आपला राईट आन्सर असा पाहिजे, म्हणजे 1, 2, 3 हे अतिशय योग्य पर्याय आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला राईट आन्सर असा पाहिजे. चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? चिल्का अतिशय महत्त्वाचा सरोवर आहे. ठीक आहे, जे की कुठे आहे? ओडिसा या राज्यात आहे. पर्याय क्रमांक 1 आपला राईट आन्सर असा आहे. भारतातला सर्वात मोठा सरोवर आहे चिल्का सरोवर, जे की खाऱ्या पाण्याचा आहे. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न, कोणती नदी अरबी समुद्रात मिळते? कोणती नदी नाही का अरबी समुद्रात जाऊन मिळते? तापी, कावेरी, महानदी, कृष्णा. बघा कावेरी, महानदी आणि कृष्णा हे नाही का बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. आणि जी तापी नदी ही नाही का ही पश्चिम वाहिनी नदी आहे, जी की अरबी समुद्रात जाऊन मिळते. पर्याय क्रमांक 1 आपला राईट आन्सर असा पाहिजे. महाराष्ट्रातील डॅश विभागात भाताची उत्पादकता सर्वाधिक होते? पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण. बघा महाराष्ट्रातील नाही का कोकण या विभागात नाही का भाताची उत्पादकता सर्वाधिक होते, म्हणजे पर्याय क्रमांक 4. आणि कोकण विभागात जर विचार केला तर रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यात जास्तीत जास्त भाताची उत्पादकता होते. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील डॅश या जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नाही, असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. बघा पुण्यामध्ये तर आहे, सोलापूरमध्ये आहे, धुळेमध्ये सुद्धा आहे, फक्त नांदेडमध्ये महाराष्ट्रीय महामार्ग नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला पर्याय क्रमांक 1 आपला राईट आन्सर असा पाहिजे. नांदेड शहरात नाही का एकही राष्ट्रीय मार्ग जात नाही शहरामधून. पर्याय क्रमांक 1 आपला राईट आन्सर असा पाहिजे. बघा शेवटचा प्रश्न बघा या व्हिडिओ लेक्चरमधला, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नाही का तलावातून जलसिंचन केले जाते? ठीक आहे, तलावातून जलसिंचन केले जाते. बघा चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा. चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा. ठीक आहे. तर मित्रांनो नाही का याचा जर राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यात नाही का सर्वाधिक नाही का तलावातून जलसिंचन केले जाते. तसे नागपूर, भंडारा, गोंदिया नागपूर आणि वर्धामध्ये सुद्धा केले जाते आणि थोडेफार प्रमाणात यवतमाळमध्ये सुद्धा केले जातात, परंतु सर्वाधिक नाही का चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात केले जाते, म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 आपला राईट आन्सर असला पाहिजे. ठीक आहे. आणि सर्वाधिक याच्यामधून जर विचार केला तर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात केला जातो आणि त्यातच नाही का भंडारा जिल्ह्याचा तलावांचा जिल्हासुद्धा ओळखला जातो, हे सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा आहे. ठीक आहे. खजुरा हे जे लेण्या आहे हे लेण्या कोणत्या राज्यात आहे आपल्याला असा प्रश्न दिलेला आहे. आता राज्य बघा कोणकोणते दिलेले, उत्तर प्रदेश दिलेले आहे, तर मध्य प्रदेश सेकंडला आहे, तिसरं महाराष्ट्र आणि चौथा ओरिसा. तर जे खजुरा जे लेण्या आहे ना हे लेण्या नाही का मध्य प्रदेश या राज्यात आहे. पर्याय क्रमांक 2 आपला इथं राईट आन्सर असा पाहिजे. बघा दुसरा प्रश्न बघा आता अतिशय सोपा प्रश्न,
स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या सालामध्ये करण्यात आली आहे असंच आपल्याला प्रश्न दिला आहे. अगदी सोपा प्रश्न आहे, प्रत्येकाला याचा आन्सर आलाच असेल. बघा 1951, 1945, 1947 आणि 1956. जी स्वतंत्र भारताची पहिली जी जनगणना आहे ती 1951 साली झाली होती. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला इथं राईट आन्सर असा पाहिजे. ठीक आहे. चला आता दुसरा प्रश्न बघा, पेट्रो रसायन हे उद्योगाचे केंद्र कुठे आहे? ठीक आहे. या उद्योगाचे केंद्र कोणते आपल्याला असं विचारलेलं आहे. बघा तर उद्योग दिलेलं पण ॲक्च्युली तर उद्योग आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. बघा पुणे, वडोदरा, ठाणे आणि नेफानगर. बघा पेट्रो रसायनचे जे उद्योग आहे ना जनरली नाही का वडोदरामध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 आपला राईट आन्सर असा पाहिजे. वडोदरा हे गुजरात राज्यात आहे. ठीक आहे. आणि जे नेफानगर आहे, नेफानगरसुद्धा गुजरातमध्ये आहे. आणि नेफानगर नाही का हा न्यूजपेपरचं जे कागद आहे त्यासाठी तर प्रसिद्ध आहे. हे सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, जे की गुजरातमध्ये आहे, नेफानगर. बघा भारतात लोकखनिजाचे सर्वात जास्त उत्पादन देणारी खाण कोणती आहे? ठीक आहे. आपल्या राज्यात आपल्या भारतात नाही का वेगवेगळे असे प्रसिद्ध खाण आहे, त्यापैकी तर 4 दिलेले. बघा प्रश्न काय, भारतात नाही का लोकखनिजाचे सर्वात जास्त उत्पादन देणारी खाण कोणती आहे आपल्याला विचारलं आहे. बघा पर्याय कोणते, बघा राणीगंज आहे, सिंहभूम आहे, हजरा आहे आणि बाकोरा आहेत. बघा जी लोकखनिजाचे सर्वात जास्त उत्पादन देणारी जी खाण आहे ती आहे सिंहभूम. म्हणजे पर्याय क्रमांक 2 इथं आपल्याला राईट आन्सर असा पाहिजे. हे जे सिंहभूम आहे हे नाही का झारखंडमध्ये आहेत. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, झारखंड या राज्यात आहेत. आणि हे जे राणीगंज दिसायला लागले, हे राणीगंज नाही का हा वेस्ट बेंगालमध्ये आहे. आणि हे जे राणीगंज आहे ना हा नाही का कोळसा खाणीसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. ठीक आहे. हे सुद्धा तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा. चला आता पुढच्या प्रश्नाला जाऊ आपण. बघा रिश्टर हे डायडॅश तीव्रतेचे मोजण्याचे एकक आहे. जे रिश्टर आहे हे रिश्टर कशाचं एकक हे आपल्याला साध्या सिंपलमध्ये विचारलेलं आहे. बघा आता बघा ऑप्शन काय आहे, भूपट्ट निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप आणि मंद हालचाली. बघा सर्वांना माहिती असणार, तुम्ही न्यूजपेपर जर वाचणार म्हणजे डेली जर वाचत असाल तर त्याच्यात हे रिश्टर स्केलचा नाही का उल्लेख वारंवार तिथं बघायला भेटते. म्हणजे जिथं काय भूकंप झालं तिथं आपल्याला म्हणजे 3.4 म्हणजे तर 8.1 असे जे स्केल आहे ते स्केलमध्ये मेजरमेंट केलेले असतात, रिश्टर स्केलमध्ये असे आपण म्हणतो. बघा हे रिश्टर स्केल नाही का हे नाही का भूकंप या तीव्रतेची मोजण्याचे एकक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला इथं राईट आन्सर असा पाहिजे. जे भूकंप नाही का आपण रिश्टरमध्ये त्याची तीव्रता जेवढा आहे ते आपण रिश्टर स्केलमध्ये म्हणजे मोजले जाते. बघा पुढचा प्रश्न बघा, अवकाशातील ताऱ्या समूहाला डॅश म्हणतात. अवकाशातील ताऱ्याच्या समूहाला डॅश म्हणतात. आकाशगंगा, दीर्घिका, तेजोमेघ, तारकामंडळ. बघा अतिशय सोपं आहे. आकाशातील जे ताऱ्याचे समूह आहे त्याला आपण आकाशगंगा असे म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 इथं आपला राईट आन्सर असा पाहिजे. बघा हा पॉलिटिशी निगडीत आहे प्रश्न. समान नागरी कायद्याची तरतूद संविधानाच्या कोणत्या भागात आहे हे आपल्याला विचारले. जे समान नागरी कायदा आहे हा समान नागरी कायदा नाही का संविधानाच्या कोणत्या भागात आहे आपल्याला असा प्रश्न दिलेला आहे. बघा पर्याय बघा, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्य आणि ह्यापैकी नाही. बघा जे समान नागरी कायदा आहे ना हा समान नागरी कायदा नाही का हा भारताच्या संविधानाच्या नाही का जे काही मूलभूत तत्त्वे आहे या मूलभूत तत्त्वेमध्ये आपल्याला समाविष्ट झालेले दिसतात. बघा समान नागरी कायदा जे आहे नाही का हा समान नागरी कायद्याचं जे कलम आहे कलम नाही का हा 44 आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा कलम त्याचा. आणि आपल्या भारतात नाही का एकमेव असे राज्य आहे तिथं समान नागरी कायद्याची तरतूद आहे, जे आहे गोवा. आणि पहिलीच आहे आणि एकमेव राज्य आहे गोवा. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा रक्तातील नाही का पाण्याचे प्रमाण किती आहे, किती टक्के आहे आपल्याला प्रश्न विचारला. अतिशय सोपा प्रश्न हा सुद्धा, सायन्सशी निगडीत हा प्रश्न. रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के हे आपल्याला विचारले. बघा ऑप्शन बघा 91%, 81%, 78% आणि 92%. बघा रक्तातील पाण्याचे जे प्रमाण आहे ना ते ना का 91% आहे एवढे आहे. काय पुस्तकामध्ये नाही का 90% सुद्धा दिलेले आहे, पण सेम आहे. जे स्टेट बोर्डचे जे पुस्तक आहे त्याच्यात नाही का आपल्याला 91% दिलेले आहेत. तर जे रक्तातील पाण्याचे प्रमाण नाही का ते आहे 91% आहे. ठीक आहे. कोणत्या शास्त्रज्ञाने प्रकाश लहरींचा अभ्यास केला. थॉमस यंग, विल्यम हॅशल, जॉन डल्टन आणि रॉबर्ट बुनसेन. बघा जे थॉमस यंग नाही का हा थॉमस यंग नाही का प्रकाश लहरींचा अभ्यास केला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला राईट आन्सर असा पाहिजे. थॉमस यंग जे की प्रकाश लहरींचा त्यांनी अभ्यास केला आहे. बघा पुढचा प्रश्न हा इतिहास या सब्जेक्टशी निगडीत आहे. इंडिया इंडिपेंडन्स लीग भारतीय स्वातंत्र्य संघाची म्हणजे मराठीचं इथं आपल्याला अर्थात दिलेलं आहे.
इंडिया इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली आपल्याला असा प्रश्न विचारला, म्हणजे व्यक्तीचं नाव विचारले तर आपल्याला इंडिया इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली असं सोप्या भाषेत आपल्याला उत्तर द्यायचं आहे. बघा ऑप्शन काय काय, सुभाषचंद्र बोस, रासबिहारी बोस, जगन्नाथराव भोसले, कॅप्टन मोहन सिंग. बघा इंडिया इंडिपेंडन्स लीगची जी स्थापना आहे ना, हा रासबिहारी बोस यांनी केली होती, म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला राईट इथं आन्सर आहे. बघा समतल सपाटीवर पाण्याचे उत्कलांक बिंदू किती आहे, म्हणजे किती असते आपल्याला विचारलं आहे. 100 डिग्री सेल्सिअस, 120 डिग्री सेल्सिअस, 1000 डिग्री सेल्सिअस आणि 90 डिग्री सेल्सिअस. बघा समुद्र सपाटीवर नाही का पाण्याचे उत्कलन बिंदू नाही का हा 100 डिग्री सेल्सिअस असते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 इथं आपला राईट आन्सर असा पाहिजे. इसवी सन 1857च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे आपल्याला विचारलं आहे. बघा 1857 जो उठा आहे त्या उठाच्या दरम्यान नाही का आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट काय आहे, म्हणजे भारतीय लोकांचे मुख्य उद्दिष्ट कोणता होता, म्हणजे 1857च्या उठाच्या दरम्यान सुद्धा आणि नंतर सुद्धा. तर बघा ऑप्शन काय काय दिले, इंग्रजांचा समूळ नष्ट करणे, इंग्रजांना सहकार्य करणे, इंग्रजांना विरोध करणे आणि वरीलपैकी नाही आहे. बघा सर्वांना माहिती असणार, हा एकदम सिंपल प्रश्न आहे. बघा जे 1857ची जी उठा झालं होतं त्या दरम्यान नाही का आणि नंतर सुद्धा आपण बघतच आलो, भारताचे जे प्रमुख उद्दिष्ट होता ते उद्दिष्ट नाही का इंग्रजांना नाही का समूळ नष्ट करणे, आपल्या भारतातलं जे त्यांचं स्थान आहे त्यांचं नाही का इंग्रजांचा समूळ नष्ट करणे हा एकदम प्रमुख त्यांचा ध्येय होता, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या इथं राईट आन्सर असा पाहिजे. बघा हा शेवटचा प्रश्न मित्रांनो, बघा या व्हिडिओ लेक्चरमधला, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते. अतिशय सिंपल प्रश्न आहे, 2 डिग्री सेल्सिअस इथं नसणार नाही, ठीक आहे. 30 डिग्री सेल्सिअस, 31 डिग्री सेल्सिअस, 37 डिग्री सेल्सिअस. बघा इथं आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्ये दिलेलं आहे म्हणून आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्येच उत्तर द्यावं लागते. जर फॅरेनहाइटमध्ये जर विचारलं असेल तर आपल्याला उत्तर चेंज होते, त्याच्या डिग्रीचं फॅरेनहाइटमध्ये कन्वर्ट करावं लागते, ठीक आहे. तर आपल्याला इथं डिग्रीमध्ये दिलेले आहे. तर बघा निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान नाही का 37 डिग्री असते, पर्याय क्रमांक 4. डॅश डॅश हा भारताने अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह आहे, म्हणजे काय विचारलं आहे की भारताने अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह कोणता आहे असं आपल्याला विचारलं आहे, ठीक आहे. बघा तो ऑप्शन बघा, आर्यभट्ट, स्पुटनिक, हायझर आणि मिर. बघा अतिशय सोपा प्रश्न आहे, नक्की असा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना आलंच असेल. तर याचं जे राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 1 आर्यभट्ट, ठीक आहे. तसंच मित्रांनो अजून एक पॉईंट नोट डाऊन करायचा, म्हणजे आर्यभट्ट हे जे उपग्रह आहे हे नाही का आपण रशियाच्या मदतीने पाठवण्यात आलं होतं आहे, ठीक आहे. हे सुद्धा तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा. बघा झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला, आपल्याला असा प्रश्न दिलेला आहे. बघा लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड बेंटिंग आणि लॉर्ड मियो. बघा झाशीचा दत्तक वारसा नाही का हा लॉर्ड डलहौसी यांनी केली, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला राईट आन्सर असा पाहिजे. बघा पुढचा प्रश्न, वृत्तपत्रावर बंदी घालणारा कायदा कोणत्या साली पारित करण्यात आला. बघा एप्रिल 1978, मार्च 1905, मार्च 1978 आणि एप्रिल 1994. तर याचा जो राईट आन्सर आहे मित्रांनो तो पर्याय क्रमांक 1 एप्रिल 1878 साली पारित करण्यात आला होता. तर त्यावेळेस आपल्या भारताचा व्हाईसरॉय कोण होता, तो होता लॉर्ड लिटन. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, लिटन हा आपला व्हाईसरॉय होता आपल्या भारताचा, हे सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न, अंतरावक्र आरशाने तयार झालेली प्रतिमा डॅश डॅश असते. ऑप्शन बघा, नेहमी आभासी आणि उलटी, नेहमी वास्तव आणि उलटी, पदार्थ नाभे बिंदू आणि ध्रुवाच्या मध्ये ठेवला असेल तर आभासी, पदार्थ नाभे बिंदूच्या पलीकडे असेल तर आभासी. याचा जर राईट आन्सर आहे मित्रांनो तो पर्याय क्रमांक 3 पदार्थ नाभे बिंदू व ध्रुवाच्या मध्ये ठेवला असेल तर तो आभासी. बघा पुढचा प्रश्न, थायमिन नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व कोणते आहे, ठीक आहे. म्हणजे थायमिन नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व कोणते आहे. वेगवेगळे जीवनसत्वांना रासायनिक नाव वेगवेगळे दिले आहेत, तुम्ही सर्व नावे पाठ करून घ्यावाच, कारण की याच्यावर प्रश्न हमखास एक तरी असतेच. बघा ऑप्शन काय, B1, B3, B12 आणि B11. याचा राईट आन्सर मित्रांनो तो पर्याय क्रमांक 1 B1. B1ला आपण थायमिन या नावाने ओळखलं जातो आणि B3 नाही का हा नायसिन म्हणून आपण ओळखलं जातो. बघा हा न्यूमेरिकल आहे. बघा 2 किलोग्राम वस्तुमान असलेल्या 2 ms या वेगाने जाणाऱ्या वस्तूची गतीज ऊर्जा काढा.
बघा गती ऊर्जाचं सूत्र तुम्हाला माहीत असेल, हाफ mv स्क्वेअर असं आहे. ठीक आहे, तर हाफ इथं तर दिलेच आहे. एमचं किती आहे 2 आहे आणि व्ही म्हणजे वेलोसिटी म्हणजे 2, 2चा स्क्वेअर म्हणजे हे 2 2 कटले आणि 2चा स्क्वेअर म्हणजे 4 म्हणजे पर्याय क्रमांक आपला 4 जूल एवढा असायला पाहिजे. बघा पुढचा प्रश्न, कवळ्या उन्हामुळे मनुष्यास डॅश डॅश जीवनसत्व मिळते. क, अ, ड आणि ड. ठीक आहे, क, अ, ब, ड. अतिशय सोपा प्रश्न आहे. याचा उत्तर सगळ्यांना आळच असेल. बघा कवळ्या उन्हामुळे नाही का मानवास नाही का ड जीवनसत्व मिळते म्हणजे डी जीवनसत्व आपल्याला मिळते, लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात पठारी विभागामध्ये डॅश डॅश मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते. काळी, तांबडी, गाळाची आणि जांभी. बघा महाराष्ट्रीय पठारी विभागामध्ये नाही का काळी मृदा आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला भेटते म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्याला पर्याय क्रमांक 1 आपला राईट आन्सर असा पाहिजे. आणि काळी मृदेलाच आपण रेगुलर मृदा असे सुद्धा म्हणतो, नाही तर आपण काळी कापसाची मृदा असे सुद्धा आपण म्हणतो. बघा पुढचा प्रश्न, भारतीय स्वातंत्र्याचा पहिला राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर कोणी फडकविला? पंडित नेहरू, सी राजगोपालाचार्य, महात्मा गांधी आणि लॉर्ड माउंटबॅटन. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की या प्रश्नाचं जे राईट आन्सर आहे ते पंडित नेहरू असेल, परंतु मित्रांनो याचा जो राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 4 म्हणजे लॉर्ड माउंटबॅटन. हे नाही का आपल्या भारताचे व्हायसरॉय होते आणि स्वतंत्र भारताचे सुद्धा पहिले व्हायसरॉय लॉर्ड माउंटबॅटन होते, हे लक्षात ठेवा. आणि भारतीय स्वातंत्र्याच्या पहिला राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर नाही का लॉर्ड माउंटबॅटन यांनी फडकवला होता. बघा नैसर्गिक परिस्थिती कशावर अवलंबून असते? पाणी, तापमान, वातावरण आणि वरीलपैकी सर्व. बघा तुम्हाला माहिती असेल नैसर्गिक जी परिस्थिती हे सर्वांवर अवलंबून असते म्हणजे पाण्यावर सुद्धा अवलंबून असते, तापमानावर सुद्धा अवलंबून असते आणि वातावरण सुद्धा अवलंबून असते आणि सर्वात जास्त वातावरणावर अवलंबून असते म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला राईट आन्सर असा पाहिजे म्हणजे वरील सर्ववर नैसर्गिक परिस्थिती अवलंबून असते. बघा सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडायचा असल्यास तो ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यापैकी किमान किती सदस्यांची मांडावा लागते म्हणजे किती सदस्यांचा तिथं आपल्याला आढावा घ्यावा लागतो म्हणजे किती सदस्यांनी मांडावा लागतो आपल्याला असा प्रश्न दिलेला आहे. बघा 1/3, 1/2, 2/3 आणि 3/4. याचा जर राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 3 2/3 एवढ्या सदस्यांनी मांडावा लागतो. बघा एकूण डॅश डॅश हक्क संविधानाने सांगितलेला आहे. ठीक आहे, संविधानाने किती हक्क सांगितलेले आहे स्वतंत्र हक्क आपल्या राज्यघटनात, तर पर्याय क्रमांक 2 आपला राईट आन्सर असा पाहिजे 6. इथं ऑप्शन काय दिलेले 5, 6, 7, 10. आपल्या संविधानाने नाही का एकूण नाही का 6 हक्क दिलेले आहे. कलम 19 अंतर्गत हे हक्क दिलेले आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. कलम 19 अंतर्गत हे प्रश्न विचारला कसं माहिती आहे का? हे बघा शेवटचा प्रश्न आहे हा व्हिडिओमधला. बघा प्रश्न, 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असताना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून तीव्र लढा करण्याचं काम कोणी केले? तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बहादूर शाह जफर आणि अझीमुल्ला. बघा याचा जर राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 2 नानासाहेब पेशवेने नाही का हा सर्व वर्गांना एकत्र करून लढा तीव्र करण्याचं काम केलं होतं. ठीक आहे, अशा प्रकारे मित्रांनो चांदी या धातूचा अनुक्रमांक नाही का 47 आहे. जे चांदी आहे त्या धातूचा नाही का अनुक्रमांक 47 आहे. तर त्याचे रेणूसूत्र काय आपल्याला असं प्रश्न दिलेले आहे. बघा AgNO3 AgCl PbO. बघा जे चांदी आहे ना चांदी या धातूचा जे अनुक्रमांक आहे ते 47 अगदी बरोबर आहे, पण जे रेणूसूत्र आहे ना त्याचा Ag आहे. ठीक आहे, चांदी आणि सोन्याचा आहे Au, लक्षात ठेवा. बघा आता पुढील प्रश्न बघा, हाडातील कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते? आपल्याला असा प्रश्न दिलेला आहे. जे हाडांमधील कॅल्शियम फॉस्फेट नावाचा पदार्थ हो त्याचे प्रमाण किती आहे आपल्याला विचारलं आहे. 50%, 60%, 40% आणि 80%. याचा जर राईट आन्सर आहे मित्रांनो ते पर्याय क्रमांक 2 60%. ठीक आहे, बघा सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे? एकस्तरीय, द्विस्तरीय, त्रिस्तरीय आणि बहुसदस्यीय. बघा सध्या निवडणूक आयोगाचे जे स्वरूप आहे नाही का ते नाही का त्रिस्तरीय आहे. ठीक आहे, म्हणजे एक अध्यक्ष असते आणि ते 2 सदस्य असतात. त्यांचा दर्जा आणि संधी म्हणजे त्यांचा दर्जा सेम असते तसा. पुढचा प्रश्न, लोकहितवादांचे पूर्ण नाव काय आहे? लोकहितवादांचे पूर्ण नाव काय आहे?
जगन्नाथ शंकर शेठ, गणेश वासुदेव जोशी, दादोबा पांडुरंग तरखडकर आणि गोपाळ हरी देशमुख. अतिशय सोपा प्रश्न आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा राईट आन्सर ते माहीत झाला असेल. याचा जे राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 गोपाळ हरी देशमुख. लोकहितवादांचे पूर्ण नाव गोपाळ हरी देशमुख आहे. बघा, बटाटा हे आहे डॅश आहे. बटाटा हे डॅश आहे. मूल, खोड, वीज, फळ. वीज काय असणार नाही, ऑब्वियस आहे. बघा, बटाटा हे नाही का खोड आहेत. पर्याय क्रमांक 2. राष्ट्रपतीची निवड कोण करतात? संसद व विधानसभेतील सर्व निर्वाचित सदस्य, संसद, विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व सदस्य, संसदेतील सर्व सदस्य आणि सर्व जनता. बघा, राष्ट्रपतीची निवड नाही का संसद आणि विधानसभेतील सर्व निर्वाचित सदस्य करतात. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला राईट आन्सर असा पाहिजे. राज्यघटनेनुसार शिक्षण हे विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहेत? शिक्षण केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची आणि विशेष सूची. आपल्या राज्यघटनेत नाही का 3 सूची दिलेल्या आहेत. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. जे राज्यघटनेनुसार नाही का शिक्षण हा नाही का विषय नाही का समवर्ती सूचीत येतात. पर्याय क्रमांक 3. बघा, भारतात किती वर्षापर्यंत सक्तीची प्राथमिक शिक्षणाचा कायदा आहे? 14 वर्षे, 18 वर्षे, 21 वर्षे आणि 25 वर्षे. याचा जर राईट आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 14 वर्षापर्यंत नाही का सक्तीची प्राथमिक शिक्षणाची कायदा आहे. बघा, काँग्रेसचे 1936चे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे झाले होते? फैजपूर, आवडी, मद्रास आणि रामनगर. अतिशय सोपा प्रश्न आहे. फैजपूरमध्ये पहिला ग्रामीण भागातील अधिवेशन झाले होते. आता फैजपूर कुठं आहे तुम्ही हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. म्हणजे कोणत्या जिल्ह्यात फैजपूर येते हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. बघा, शरदने नुकतेच 13 वर्ष पूर्ण केली आहेत. आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल असा आपल्याला प्रश्न आहे. 3 वर्षे, 18 वर्ष, 8 वर्ष, 5 वर्षे आणि 6 वर्षे. तुम्हाला सर्वांना माहीत असणार की आपल्याला जे मतदानाचा अधिकार आहे ते वयाचे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मिळतो. म्हणजे शरदची नुकतीच वय किती नाही 13 वर्ष पूर्ण झाले. अजून किती वर्ष त्याला पाहिजे 18साठी? 5 वर्षे. म्हणजे पर्याय क्रमांक आपला 3 आपला राईट आन्सर असं पाहिजे 5 वर्ष. बघा, पुढचा प्रश्न. भारतात सध्या किती किलोमीटर लांबीपेक्षा जास्त राष्ट्रीय महामार्ग आहेत? 34,000 किलोमीटर, 40,000 किलोमीटर, 25,000 किलोमीटर आणि 50,000 किलोमीटर. याचं जर राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 34,000 किलोमीटर. भारतातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र कुठं चालू झाले आहेत? मुंबई, दिल्ली, मद्रास, बेंगलोर. याचं जर राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 2 दिल्ली. भारतातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र दिल्ली येथे सुरू करण्यात आलं आहे. बघा, पुढचा प्रश्न हा जरा हार्ड प्रश्न जरा बऱ्यापैकी. बघा, अविधान बघा 2 विधान दिलेले अ आणि ब. अविधान बघा, विषुववृत्तीय प्रदेशात ऋतू बदलत नाहीत. बघा, तिथे वर्षभर तापमान सारखे असते. बघा, जे विषुववृत्तीय प्रदेश असतात ना, मला आपण 0 डिग्री सेल्सिअस म्हणतो आपण, जे की गेलेले आहे मधातून, त्या प्रदेशात नाही का ऋतू बदलत नाही. हे अगदी बरोबर आहे. आणि तिथे वर्षभर तापमान सारखे असते हे सुद्धा बरोबर आहे. तिथे वर्षभर तापमान सारखे असते म्हणून सुद्धा तिथं वर्षभर पाऊससुद्धा पडते. ठीक आहे. बघा, ए आणि ब हे दोन्ही बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला राईट आन्सर असा पाहिजे. अ आणि ब बरोबर असून ब हे एचे कारण आहे. कारण की तिथं वर्षभर तापमान सारखे असल्याने तिथं ऋतू बदलत नाही. ठीक आहे. बघा, राज्यघटनेच्या डॅश कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. 19 ते 22, 31 ते 35, 22 ते 24 आणि 31 ते 51. अतिशय सोपा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 ते 22 कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला राईट आन्सर असा पाहिजे इथं. बघा, भावार्थ सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला? भावार्थ सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला? विष्णुबुवा ब्रह्मचारी, विष्णुशास्त्री पंडित, कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक. मित्रांनो, भावार्थ सिंधू हा जो ग्रंथ आहे ना का विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिला. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला राईट आन्सर असा पाहिजे. खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने काय सर्वात मोठा आहे? लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून नाही का सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? बघा, पर्याय पुणे, नागपूर, ठाणे आणि कोल्हापूर. अतिशय सोपा प्रश्न आहे. सर्वांना याचा आन्सर आलाच असेल.
तर याचा जर राईट आन्सर ते पर्याय क्रमांक 3 ठाणे. ठाणे नाही का आपल्या महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रात नाही का लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. प्रश्न बघा आता, भारतात किती वर्षापर्यंत सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा आहे? 14 वर्ष, 18 वर्ष, 21 वर्ष आणि 25 वर्ष. हे सुद्धा अतिशय सोपा प्रश्न आहे. याचा राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 1 14 वर्ष. महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कुठे आहेत? हरिहरेश्वर, वर्जेश्वरी, गणपतपुळी आणि संगमेश्वर. याचा राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 2 वज्रेश्वरीमध्ये महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे आहेत. आता मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करा की वज्रेश्वरी हे कोणत्या जिल्ह्यात येतात. ठीक आहे, आजसाठी हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क. जी वज्रेश्वरी आहे ना, हा कोणत्या जिल्ह्यात येतात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. बघा, भारतातील पहिली पर्यटन जिल्हा म्हणून डॅश डॅश जिल्ह्यास मान मिळाला. म्हणजे पहिली पर्यटन जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोणता आहे? म्हणजे भारतातील विचारलं इथं आपल्याला, भारतातील पहिली पर्यटक जिल्हा म्हणून डॅश डॅश जिल्ह्यास मान मिळाला. बघा, ऑप्शन रत्नागिरी, नागपूर, पुणे आणि सिंधुदुर्ग. याचा राईट आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग नाही का भारतातील पहिली पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, म्हणजे त्याला मान भेटलेला आहे पर्यटन जिल्हा म्हणून. चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहेत? भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि सातारा. जे चपराळा आहे ना, हा अभयारण्य आहे का गडचिरोली या जिल्ह्यात येतात. पर्याय क्रमांक 3. सध्या भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? वाघ, सिंह, हत्ती, चिता. भारताचा सध्या जे राष्ट्रीय प्राणी आहे तो आहे वाघ. पर्याय क्रमांक 1. डॅश डॅश हा भारतातील सर्वात प्राचीन गडीचा पर्वत आहे. अरवली पर्वत, सह्याद्री पर्वत, विंध्य पर्वत, निलगिरी पर्वत. पर्याय क्रमांक 1 अरवली हा नाही का भारतातील सर्वात प्राचीन गडीचा पर्वत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला राईट आन्सर असा पाहिजे. अरवली हा सर्वात प्राचीन पर्वत आहे आपल्या भारतातला. पृथ्वीच्या माध्यमातून जाणाऱ्या काल्पनिक रेषास डॅश डॅश म्हणतात. विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त आणि आंटार्क्टिक वृत्त. याचं राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 1 विषुववृत्त. पृथ्वीच्या माध्यमातून जाणाऱ्या काल्पनिक रेषास विषुववृत्त म्हणतो आपण. पुरातन वस्तू व जतन करण्याचा कायदा कोणी लागू केला? पुरातन वस्तू व जतन करण्याचा कायदा कोणी लागू केला? लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड अर्मस्ट, लॉर्ड चेम्सफोर्ड, लॉर्ड कर्झन. याचा जो राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 4 लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन यांनी पुरातन वस्तू व जतन करण्याचा कायदा लागू केली. लॉर्ड कर्झन कधी? 1905 साली. लक्षात ठेवा हा सालसुद्धा. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवर कोणता ग्रंथ लिहिला? भावार्थ दीपिका, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी, हरिपाठ. अतिशय सोपा प्रश्न आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवर कोणता ग्रंथ लिहिला? तो आहे ज्ञानेश्वरी. पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC म्हणतो आपण. UPSC सदस्य डॅश डॅश पदावर राहू शकतात. म्हणजे त्यांचा वयोमर्यादा विचारलेला आपल्याला इथं. बघा 6 वर्ष, वयाच्या 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत, 1 आणि 2 यापैकी कोणती एक पूर्ण होईपर्यंत आणि राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. बघा याचं जर राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 1 म्हणजे 6 वर्षापर्यंत त्याचा जास्तीत जास्त पदावर राहू शकतात. बघा पुढचा प्रश्न. मद्रास प्रांतात विधवा पुनर्विवाह चळवळ कोणी सुरू केली? मद्रास प्रांत होता, त्या मद्रास प्रांतात नाही काय विधवा पुनर्विवाह चळवळ कोणी सुरू केला आपल्याला असा प्रश्न दिलेला आहे. बघा ऑप्शन. सुब्रमण्यम अय्यर, स्वामी सहजानंद सरस्वती, वीरेशलिंगम पंतुलू, ईश्वरचंद्र विद्यासागर. बघा मद्रास प्रांतात नाही काय विधवा पुनर्विवाह चळवळ नाही का हा वीरेशलिंगम पंतुलू यांनी सुरू केली. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला इथं राईट आन्सर असा पाहिजे. एवढ्याचा हा शेवटचा प्रश्न मित्रांनो. बघा काळजीपूर्वक. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कार्य पार पाडतो? ठीक आहे, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कार्य पाहतो? ग्रामसेवक, उपसरपंच, ज्येष्ठ पंच आणि तलाठी.
याचा जर राईट आन्सर आहे मित्रांनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा नक्की. याचा जर राईट आन्सर आहे ते बघा, ऑप्शन आहे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ज्येष्ठ पंच आणि तलाठी. अतिशय सोपा प्रश्न आहे. नक्की तुम्हाला याचा उत्तर आला असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण तर गांधीजींनी पहिली चळवळ कुठे घडवून आणली? बरडोली, खेडा, चंपारण्य आणि चोराचोरी असे आपल्याला 4 पर्याय दिलेले. याचं जे राईट आन्सर आहे मित्रांनो, हे पर्याय क्रमांक 3 चंपारण्य. गांधीजी नाही का भारतात आल्यानंतर गांधीजींनी पहिली जी चळवळ आहे त्यांची हे चंपारण्य या ठिकाणी घडवून आणलं आहे. चंपारण्य बिहार राज्यात आहे. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघा. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवर कोणता ग्रंथ लिहिला असा आपल्याला प्रश्न आहे. बघा विधाने बघा, पर्याय काय काय आहे बघा. भावार्थ दीपिका, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ. तर मित्रांनो, याचा आन्सर बऱ्याच विद्यार्थ्यांना आला असेल. याचा जर राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हा राईट आन्सर असा पाहिजे, पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न. मानवी रक्ताचे एकूण वजन शरीराच्या वजनाच्या सुमारे डॅश डॅश एवढे असते. विज्ञानातला प्रश्न आहे बघा, अतिशय सोपा आहे. 4%, 9%, 8% आणि 12%. तर मित्रांनो बघा, याचा जर राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 9%. बऱ्याच पुस्तकामध्ये नाही का 8% सुद्धा दिलेले आहे. ठीक आहे. तर आपल्याला स्टेट बोर्डच्या पुस्तकात नाही का 9% दिलेले, म्हणून याचा जर राईट आन्सर आहे मित्रांनो ते पर्याय क्रमांक 2 9%. बघा पुढचा प्रश्न. अजिंठा वेरूळ येथील गुफांची देखभाल कोणत्या संस्थेमार्फत केली जाते? बघा विधाने बघा, पर्याय बघा. पहिला आहे भारतीय पर्यटन विकास महामंडळ, दुसरा आहे महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ, तिसरा आहे भारतीय पुरातत्व वस्तू जतन विभाग आणि चौथा आहे युनेस्को. बघा याचा जर राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 3 भारतीय पुरातत्व वस्तू जतन विभाग. यांच्यामार्फत नाही का अजिंठा वेरूळ याची गुफांची देखभाल या संस्थेमार्फत केलं जातात. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघा. हा सुद्धा विज्ञानच्या रिलेटेड आहे. विज्ञान या सब्जेक्टशी रिलेटेड हा प्रश्न आहे. मानवी शरीरात हाडांची संख्या किती आहे? ठीक आहे. हाडाची संख्या आपल्याला विचारलेली आहे बघा. पर्याय 15, 13, 12 आणि 14. मानवी चेहऱ्यात नाही का हाडांची जी संख्या असते ती 14 असते. ठीक आहे. मानवी चेहऱ्यात विचारलेलं आहे आपल्याला. आणि आपल्या मानवी शरीरात नाही का 206 हाडे असतात, हे सर्वांना माहीत आहे. चेहऱ्यात इथे विचारलं आहे आपल्याला मानवी चेहऱ्यात हाडांची संख्या किती असते. तर पर्याय क्रमांक 14 आपला राईट आन्सर असा पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 4. बघा. एका प्रोटॉनने दुसऱ्या प्रोटॉनवर प्रयुक्त केलेले विविध बलांपैकी सर्वात तीव्र बल डॅश डॅश बल होय. ठीक आहे. आपल्याला सर्वात तीव्र बल कोणता आहे ते आपल्याला विचारलं आहे बघा. गुरुत्व, विद्युतचुंबकीय, केंद्रीय आणि शीन बल. याचा जर राईट आन्सर आहे हे तुम्हाला माहीत असणार. याचा जर राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 केंद्रीय बल. ठीक आहे. केंद्रीय बल हा सर्वात तीव्र बल म्हणून ओळखले जातात. चला आता पुढचा प्रश्न बघा. हा जो प्रश्न हा पंचायत निगडीत आहे बघा. सरपंचाच्या गैरहजेरीमध्ये ग्रामपंचायतीचे कार्य कोण करते, म्हणजे कोण पाहते? बघा. पहिला आहे पर्याय ज्येष्ठ पंच, ज्येष्ठ उपसरपंच आणि ग्रामसेवक. अतिशय सोपा प्रश्न आहे. याचा जर राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 उपसरपंच. सरपंचाच्या गैरहजेरीमध्ये ग्रामपंचायतीचे कार्य आहे ते उपसरपंच हे करतात. बघा. कोणत्या नदीला बिहारचे दुकाश्रू असे म्हणतात? कोसी, दामोदर, गंडक आणि घाघरा. बघा. कोसी नदीला नाही का बिहारचे दुकाश्रू म्हणतात. आणि हे जे दामोदर नदी आहे हे दामोदर नाही का पश्चिम बंगालचे दुकाश्रू असे म्हणतात. ठीक आहे. लक्षात ठेवा. बघा. इंडिया अथवा भारत राज्याचा संघ असेल या विधानाचा अर्थ काय होतो? संघराज्य, एक केंद्रात्मक राज्य, आंशिक संघराज्य आणि द्विसंघिक वैशिष्ट्ये असलेले केंद्रात्मक राज्य. बघा. याचा जे राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 आंशिक संघराज्य आपण असं म्हणतो त्याला. ठीक आहे. त्याचा अर्थ इंडिया अथवा भारत या राज्याचा संघ असेल ह्या विधानाचा अर्थ होतो आंशिक संघराज्य. हा जे इंडिया दॅट इज भारत हा जे उल्लेख आहे ना हा कलम राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये नमूद केलेला आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा एवढं. बघा. बरडोली येथील शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व कोणी केले? ठीक आहे. बरडोली सत्याग्रहाची चळवळ आहे ना ही नाही का 1928 साली झाली होती. आणि याचे जे नेतृत्व कोणी केले आपल्याला असा प्रश्न दिलेला आहे बघा. विठ्ठलभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत, सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी.
तुम्हाला माहिती असणार याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. सरदार वल्लभभाई पटेल यांनी बोर्डर येथील शेतकऱ्यांची चळवळीचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली होती. आणि अजून एक हे गोविंद वल्लभ पंत नाही का, हा नाही का UPचे मुख्यमंत्री होते बघा. बघा ह्याच्याबद्दल एक माहिती करून घ्यायचं की गोविंद वल्लभ पंत नाही का, हा भारतातील असे एकमेव CM आहे, म्हणजे पहिला CM आहे, भारतातले पहिला CM आहे ज्याला भारतरत्न मिळाला आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, तुम्हाला अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये 14 वर्ष वयाखालील मुलांना सक्तीचे मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था केलेली आहे? कलम 21, कलम 17, कलम 15, कलम 13. अतिशय सोपा प्रश्न आहे. कलम 21 अंतर्गत नाही का 14 वर्ष वयाखालील मुलांना सक्तीचे मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था केलेली आहे. सेकंद दोलकांचा दोलनकाल आपल्याला विचारला आहे, डॅश डॅश असते. सेकंद दोलकाचा दोलनकाल 1 सेकंद, 2 सेकंद, 4 सेकंद आणि 0.1 सेकंद. याचा जर राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 सेकंद. बघा मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? मुस्लिम लीगची आपल्याला स्थापना विचारलेली आहे. ठीक आहे, 1905, 1906, 1907, 1908. मुस्लिम लीगची जी स्थापना आहे 1907 साली सुरू झाली आहे. म्हणजे मुस्लिम लीगची जी स्थापना आहे ती 1906 साली स्थापन झाली होती. आणि हे कुठे झाली होती स्थापना? याची ढाका या ठिकाणी झाली होती, जी की बांगलादेशची सध्याची राजधानी आहे. आणि याचे जे फाउंडर ते कोणी? सलीमुल्ला आणि आगा खान. लक्षात ठेवा एवढं इन्फॉर्मेशन. मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या किती आहेत? 306, 101, 213, 206. अतिशय सोपा प्रश्न आहे. याचा जर राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4, 206. मानवी शरीरात 206 हाडं आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण काय इथं जनरल नॉलेजचे प्रश्न बघितले या पार्ट 1मध्ये. आता आपण पार्ट 2मध्ये उरलेले काही प्रश्न आपण बघणार. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन जर असेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा व्हायला पाहिजे. चला आपण भेटूया आता पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.